कल्पना करा, उद्या सकाळी भारतामधले प्रत्येक IAS ऑफिसर ठरवतो की आजपासून कोणतेही पॉलिटिकल प्रेशर नाही, कोणतीही लाज नाही, कोणतीही फाईल कारणाशिवाय थांबणार नाही आणि प्रत्येक निर्णय फक्त नागरिकांच्या हितासाठी घेतला जाईल. तर जर हे केलं तर भारत एका दिवसात बदलेल का? नाही. पण हेच अधिकारी जर 5 वर्ष प्रामाणिकपणे आणि ग्राउंड लेवलवर काम करत राहिले तर आपले गव्हर्नमेंट स्कूल्स, हॉस्पिटल्स, रोड्स, बिझनेसेस आणि पूर्ण गव्हर्नन्स सिस्टीम नक्कीच वेगळी दिसेल. हे समजण्यासाठी महाराष्ट्रातील IAS ऑफिसर श्री तुकाराम मुंडे यांचं उदाहरण पाहूया. तुकाराम मुंडे सध्या महाराष्ट्र फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचे कमिशनर आहेत. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, डेअरीज, फूड मॅन्युफॅक्चरर्स, वेअरहाऊसेस आणि रिटेलर्स यांच्या मोठ्या प्रमाणावर इन्स्पेक्शन सुरू झाल्या. रिपोर्ट्सनुसार 1100 पेक्षा जास्त ठिकाणी तपासणी झाली आणि फूड सेफ्टी रूल्स मोडणाऱ्या अनेक बिझनेसेसवर कारवाई करण्यात आली. आता प्रश्न असा आहे की हे रूल्स आधी अस्तित्वातच नव्हते का? नक्कीच होते. मग ऍक्शन अचानक कशी सुरू झाली? कारण अनेकदा भारताची समस्या पॉलिसी नसते, समस्या असते तिचं प्रामाणिकपणे इम्प्लिमेंटेशन. IAS ऑफिसरची खरी पॉवर आपल्याला अनेकदा समजत नाही.